अनेकांच्या संबंधित. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोल्हापूरचे घाडगे घ्या, त्याच्यानंतर अलीकडे आल्यानंतर जयंतराव पाटील घ्या, अलीकडे आलं की शिवेंद्रराजे भोसले घ्या. इथल्या मधल्या भागामध्ये देखील तुम्ही पाहिलं तर व्यंकटेश कृपा, किंवा इकडं वर गेला तर राजेश टोपे ठोंबरे आपले मराठवाड्यातले, त्यांना 3 पुरस्कार मिळाले. पलीकडं जर आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरातांना मिळाले, काळेंना मिळाले. अशा अनेकांना या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. त्याच्यातनं एक चांगलं काम केलेल्या शाबासकीची थाप पाठीवर पडल्यानंतर एक त्यालाही एक ग्रुप येतो, त्यालाही एक समाधान वाटतं. आणि त्याच्यातनं आम्ही आज पुरस्काराची किंमत पण इंडिव्हिज्युअल पुरस्कार 10,000चे होते ते 1 लाख केले. ते बहुतेक MD, चीफ केमिस्ट, चीफ इंजिनियर, आपल्या डिस्ट्रिक्ट इन्चार्ज ह्या लोकांनाच आपण देतो. तुमचं फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना. आणि अशा पद्धतीने त्या पुरस्काराचं वाटप झालेलं आहे. इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझं सुतोवाच भाषणामध्ये केलेलं आहे. मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मीटिंग मधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा प्रयत्न करणार. साखर निर्यातीचा कोटा 10 लाख मेट्रिक टन आलाय. त्याच्यातला 4.25 लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे. आणि सध्या रेट 3800 रुपये आहे एक्स फॅक्टरी, परंतु थोडंसं थांबलं तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलंय. कारण पुढं 3 आठवड्यांनी रमजान आहे, जगामध्ये सगळीकडे तो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते. आणि त्याच्यामुळे तेव्हाही दर वाढतील. आणि साधारण आमच्या या क्षेत्रातल्या ज्यांचा ह्याचा गाडा अभ्यास आहे, जे फेडरेशन मध्ये काम करतात किंवा या क्षेत्रात काम करतात, त्यांचं असं मत आहे की एप्रिल, मे, जून या काळामध्ये साखरेचे दर चांगले त्या ठिकाणी राहतील. आम्ही आता उद्या आम्ही साहेबांच्या बरोबर पण आमचा कार्यक्रम आहे, तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल आणि हेवी टू इथेनॉल त्याचे दर त्या बाबतीमध्ये वाढवून द्या. MSP पण वाढवली पाहिजे, कारण 4-5 वर्ष झाली MSP 3100च आहे आणि FRP मात्र वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना भाव त्याच्याला वाढून द्यायचं म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढून देता येतो. म्हणून साखर असेल, आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल, या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलंय. चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे, त्याच्याबद्दल पण सुतोवाच. आणि दरवर्षी 33% तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे. एकदा नवीन बेणं आलं की ते 3 वर्ष टिकतं. असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल, रिकव्हरी पण वाढेल, साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि आपण मेन उद्दिष्ट टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल. नावाची पाटी बदलली, साहेबांची शेजारी होती, तुमची साहेबांच्या शेजारी पलीकडे त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामध्ये हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले तर तुम्ही 2 वर्ष आला नाहीत वार्षिक मी कामात होतो. माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा 2 वर्ष विचार करतो. बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे, घुसखोरी आहे. पुण्यात पण काही बांगलादेशीकडे सर्व कागदपत्र सापडले आणि लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये
खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधण्याचं दाखवलंय. 2014 ते कोणी दाखवलं? मुंबई माडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे. मुंबई तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही. मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय. गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वत्सा नायर जे कोणी असतील त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. आणि बाकीचे आपले VSI मधले जे काही प्रश्न आहेत, VSIच्या घेतलेल्या जमिनी, उचल पाणी परवाना, कुठं लेवलिंग, कुठं काय. कारण मी मध्ये लोणारवाडीला पण भेट दिलेली होती, नायगावला पण भेट दिलेली होती. त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना, व्हाईस चेअरमन साहेबांना, संचालक बोर्डाला केला. कृषी विभागाचं 7 लाख शेतकऱ्यांचं ठिबकचं अनुदान थकीत आहे, 22 लाख शेतकऱ्यांचं कृषी त्याच्या कालच मी कृषीचा आढावा घेतलाय. त्याच्यात काही गोष्टी 1 रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो. कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालंय. जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल, त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घातलंय. देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले. 2 ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा विषय सॉर्ट होतोय काय, रायगड आणि नाशिक. मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री. बीडचे मुंडेंच्या हत्येचे प्रकरण आहे ते काल धसांनी सुरू केले. जे कुठल्या कोणाच्याही हत्या असतील, जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्याने, नियमाने, घटनेने, संविधानाने जी शिक्षा करणं कडक मधली कडक. म्हणजे त्या सरपंचाची जी काही हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे. त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, CID, SIT आणि आपलं न्याय व्यवस्था, न्यायाधीश. हार्वेस्टर 150 शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक कराडांच्या विरोधात. त्यांनी पैसे त्याबद्दलची चौकशी केली जाईल. कुणाच्याही बद्दल तक्रार, उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल.